चला आज मन्या सुर्वेच्या आयुष्यावर काही प्रकाश टाकू। मनोहर अर्जुनराव शिंदे सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व आणि 80च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा। या मन्याला 11 जानेवारी 1982 रोजी पोलिसांनी वडवळ्यातील कॉलेजमध्ये एन्काउंटरमध्ये मारले होते। मन्या सुर्वेला दुपारी 1:30 मुंबईच्या पोलिसांनी वडवळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात संपूर्णपणे घेरून मारले। मन्या त्यावेळी आपल्या परीक्षेला भेटायला गेला होता। भारतीय गुन्हेगारी जगातील तो पहिला लाईव्ह एन्काउंटर होता। तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आला असेल, पण तसे नव्हते। तो एक सुशिक्षित आणि हुशार विद्यार्थी होता। त्या काळात त्याला पदवी परीक्षेत 78% गुण मिळाले होते। शाळा आणि महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता, परंतु मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या स्वभावामुळे क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला। या काळात संपूर्ण मुंबईत मन्याचे दहशत होते। यांचा एन्काउंटर तत्कालीन SP इशाक बागवान यांनी केला होता। इशाक बागवान हे मूळचे बारामतीचे आहे। त्यांच्या आयुष्यावर शूट आउट ॲट वडावाला हा चित्रपट आला आणि यामध्ये जॉन अब्राहमची मन्याची भूमिका उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि या चित्रपटातून मन्या बऱ्याचपैकी समजून घेतला जाऊ शकतो। मन्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड मधील जुने डॉन आणि पोलीस सर्व करता एक डोकेदुखी झाला होता। सगळे त्यांचा गेम करण्यासाठी लागले होते, परंतु मन्या अत्यंत हुशार होता, त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना अतिशय कठीण चालले होते। म्हणून माणूस प्रेमात हारतो आणि मन्यासोबतही तसेच झाले। मुंबई पोलिसांनी त्यांच्या प्रेक्षेला फसवले आणि त्याला भेटायला बोलून त्यांचा एन्काउंटर केला। मन्या सुर्वेचे पुणे शहराशी जबरदस्त नाते राहिले आहे। मन्याचा जन्म 1944 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रणपूर येथे झाला होता। तो आपल्या आई आणि सावत्र वडिलांबरोबर सोबत राहत होता। मन्या लहानपासूनच खूप स्मार्ट होता। त्याला इंजिनियर बनायचे होते, मात्र कॉलेजच्या काळात तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला। तिथून त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गँग तयार केली। याद्वारे तो काळ्या धंद्याकडे वळाला। मन्या सुर्वेने आपली पहिली हत्या 1959 मध्ये घडवली। त्यानंतर तो चर्चेत आला। दाऊदचा भाऊ इब्राहिम कासवर यांचा खून मन्यानेच केला होता। त्याला शेवटपर्यंत मारण्याचा बदला घ्यायचा होता, पण तो त्याला शक्य झाला नाही। दाऊद मन्याच्या नावाने घाबरत असे। मन्या एकमेव असा डॉन आहे ज्या दाऊदला अनेक वेळेस मारून टाकण्याची धमकी दिली होती। या घटनेनंतर मन्या आणि त्यांच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा झाली। त्याला पुण्याच्या येरवाडा कारागृहात ठेवण्यात आले। जेलमध्येही त्यांचा दबदबा होता। तो जेलमध्ये दादा झाला आणि तिथे त्याने अनेक कैदी त्यांच्या गँगमध्ये सामील झाले। जेल प्रशासन मानण्यापुढे थकले। तिथे त्यांनी दुश्मनी साहस भटकळ नावाच्या कैद्यासोबत झाली। मन्या हा सुहास यांच्या जेलमध्ये वेगवेगळे गट होते। त्यानंतर मन्या जेलमधील सुहासच्या गँगमधील साथीदारांना मारू लागला। प्रशासनाला ही बाब ध्यानात आली, परंतु पुरावे सापडत नव्हते, म्हणून मन्याला रत्नागिरी जेलमध्ये पाठवण्यात आले। त्याला बेकायदा रत्नागिरी जेलमध्ये पाठवले म्हणून मन्याने जेलमध्ये उपोषण सुरू केले। तो जेवण न घेत नसे, त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरी येथील दवाखान्यात पाठवण्यात आले। मात्र मन्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता। तो 14 नोव्हेंबर 1979 रोजी रत्नागिरी येथील दवाखान्यातून पळून जाण्यास यशस्वी झाला। त्यानंतर तो 11 जानेवारी 1982 मध्ये एन्काउंटरमध्ये मारला गेला। तोपर्यंत तो फरारच होता आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर मन्याने आपली गँग पुन्हा वाढवली आणि पुण्यातील जेलमध्ये 9 वर्षे राहून आल्याने मन्या आता तरबेज गुन्हेगार बनला होता। पुण्यातील येरवाड्यातील वास्तव्याने मन्या अंडरवर्ल्डचा बादशाह बनण्यास मदत झाली। मन्याच्या गुन्हेगारीतील त्यामुळे वाढली होती। मन्याचा विश्वास हजारपटीने वाढला होता। तो कोणत्याही दिवसा डवळ्या खल्लास करू लागला होता। तत्कालीन अंडरवर्ल्डील हाजी मस्तान आणि बाटलीवाला यांच्यासारख्या टोळ्यांना नव्याने उदयास येत असल्याने दाऊद गँगला तो उघड आव्हान देत होता। भ्रष्ट पोलिसांना तो उघडे नागडे करून मारहाण करून बदला घ्यायचा, त्यामुळे पोलीस त्याला कमालीचे घाबरून होते। त्यांच्या विरोधात सर्वच शिडीचाप होते आणि तो लोकांमध्ये हिरो बनू लागला होता। पोलिसांनी यांचा बदला घेण्यासाठी बनाव रचला आणि त्याला एन्काउंटरमध्ये मारले आणि एन्काउंटरचे नेतृत्व पुणे जिल्ह्यातील बारामतीचे रहिवासी असलेले तत्कालीन SP इशाक बागवान यांनी कैद केले।
यांनी केले होते. बागवान यांनीच मण्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याबाबत सांगितले जात आहे की मुंबईतील मण्याची एवढी दहशत वाढली होती, त्या काळचा डॉन मण्या सहज पाणी पाजत होता. त्यामुळे त्या काळच्या मुस्लिम डॉननी मिळून राजकीय वर असताना मण्याची हत्या घडून आणली होती. मण्यासाठी पुणे येरवडा जेल सर्वात सुरक्षित जागा होती, कारण त्याचे राज्य होते. सर्व कायद्याने तो दादा होता. मात्र जेलमधून पळाला आणि मुंबईत गॅंग बनवली व त्यानंतर तो 2-3 वर्षात तो मारला गेला. मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे मराठा हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन होता. मण्याची आता सर्वात पहिला एन्काउंटर असल्याची नोंद झाली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद हाजी मस्तान, करीम लाला यांची फलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती असे सांगितले जाते.